हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं की आता तुम्हाला माहिती आहे की काजूचा सीझन स्टार्ट झालेला आहे. पण अजून आपण काजू काही तोडलेला नाही आहेत, म्हणजेच आपल्या विकायला. पण तरीसुद्धा आपल्या काजूमध्ये आता सुक्या बियासुद्धा तयार व्हायला लागलेल्या आहेत. जसं की आता उष्णता एवढी खूप आहे ना, त्याच्यामुळे जे काही फळं आहेत ते त्या लवकर तयार व्हायला सुरुवात होतात. तर ते तुम्हाला आज बघायला मिळेल. सुक्या काजू एकदम 7 नंबर, एकदम ठसठशीत. आता कसं आहे, रोज फेऱ्या असतात सकाळच्या वगैरे, संध्याकाळच्या फेऱ्या असतात, कारण की माकड वगैरे पण खूप येतात त्याच्यामुळे. तर त्यांचा थोडा त्रास आहे. आणि जसं की प्रत्येक काजूवरती आपली तेवढीच नजर असते, कारण की कुठल्या काजूवरती कोणतं हे नाही आहे ना, म्हणजे कीड नाही ना लागत आहे, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कुठे बोंड नाही ना तयार झालं, तर एखाद दुसरं बोंड दिसलं तर आपण ते काढतो. तर असे 2-3 दिवसाच्या काजू साठलेले आहेत. एवढं काही जास्त नाही आहेत, पण बऱ्यापैकी आहे. कारण की तो जो सीझन आहे ना, म्हणजे पूर्ण बोंड खूप अशी तयार होतात. ते एप्रिलच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात बोंड तयार, आता कशी लागायची सुरुवात आहे काजूंची त्याच्यामुळे. तर मस्तपैकी मस्त असे ठसठशीत काजू आहेत, तर तुम्हाला दाखवणार आहे मी. तर नुकत्याच आपल्या ह्या वर्षातल्या एकदम सुक्या खटखटीत काजू मस्तपैकी आलेले आहेत घरी. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथून पुढे पण जे काही व्हिडिओज येतील त्यासाठी तुम्हाला ते बघायचे असेल तुम्हाला, तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की एप्रिल-मेच्या दरम्यान तो जो काही 2 महिन्याचा जो काही सीझन असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याकडे भयानक काजू तयार होतात. म्हणजे बोंड मोठ्या प्रमाणात तयार होतात, किंवा खूप गरमी असते, ऊन असतं. त्याच्यामुळे बिया झपाट्याने बोंड व्हायची जी काही प्रोसेस असते ती फार जोरात असते. त्याच्यामुळे त्या 2 महिन्यामध्ये खूप मजा येते बोंड वगैरे काढायला. तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसतील तर गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघा. खचच्या खच असे बोंडांचे असतात. माणसं पण आपल्याला तेवढीच कामाला असतात. कारण की एवढ्या 300-350 काजू आहेत, ते प्रत्येकाच्या बोंड काढणं शक्य नाही आपल्याला, त्याच्यामुळे माणसं आपल्याला करावी लागतात. तर तेव्हा ती पण खूप धमाल येते, मजा येते, कारण आणि वेगळीच काम करायची ऊर्जा येते, कारण की एवढी बोंड वगैरे कधी बघितलेली नसतात त्याच्यामुळे. आणि आता हल्ली आम्ही 1-2 झाली 3-4 वर्ष आम्ही ते जे पीक घेतो त्याच्यामुळे मजा पण तेवढीच येते बोंड वगैरे काढायला. तर आता हळूहळू तयार होतील, कारण की आत्ता तरी 2 महिने आपले पूर्ण ओल्या बिया काढून आपण विकायला म्हणजे काढतो. आणि मेन म्हणजे आपलं मोटिव्ह जास्त हा असतो की ज्या काही ओल्या काजू आहेत ते जास्तीत जास्त जाव्या, कारण की ओल्या काजूला आता बाजारामध्ये 250 भाव आहे. अजून आपण काढलेला नाही आहेत. पण शिमग्याच्या आधी, शिमगा चालू व्हायच्या आधी आपल्याला म्हणजे होतील, म्हणजे सुरुवात होतील काढायला, कारण की अजून कोवळे आहेत काजू त्याच्यामुळे. तर शिमग्यानंतर मस्तपैकी सुरुवात होईल. आणि चला तुम्हाला दाखवते सुक्या काजू. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला दाखवते तुम्हाला. तर ह्या बघा, ह्या आहेत आपल्या सुक्या काजू, आणि मस्तपैकी 7 नंबर वेंगुर्ला काजू आहे. आणि एकदम ठसठशीत बी आहे, लांबलचक आहे, दिसायला पण तेवढीच आहे. आता जी काही 7 नंबर काजू असते ना बी, ती जेवढी असते तेवढीच सुकून, म्हणजे अगदी काही छोटी नाही दिसत. जेवढी असते तेवढीच छानपैकी सुकल्यानंतर पण तेवढीच दिसते. तर ह्या बघा, ह्या 7 नंबर वेंगुर्ला काजू आहेत. तर आता कसं आहे, रोज फेरी असते बागेमध्ये, त्याच्यामध्ये रोज आपला प्रत्येक काजूवरती आपण फिरतो, त्याच्यामुळे एखाद दुसरं बोंड मिळतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या काजू आता तयार झालेल्या आहेत. आणि कसं आहे, मोहर कसा सगळ्याच काजूंना एका ह्याच्यात येत नाही, किंवा अधूनमधून येतो. तर ज्या आधी आलेल्या आहेत ना मोहर, त्यांना ह्या काजू त्याच्यावरती लागून तयार झालेल्या आहेत. आणि ज्या आता नंतरच्या आहेत, पाठच्या ज्या आहेत, त्या एकसाथ तयार होतील. म्हणजे एक मार्च-एप्रिलच्या दरम्यान हे बोंड काढायला आपल्याला म्हणजे तरी पण बघितलं तर 3 ते 4 वेळा आपण बोंड काढतो. कारण की पहिल्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माल मिळतो. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये थोडा कमी. मग असं करत जाताना शेवटी थोडं मग कुठे ना कुठेतरी काजू असतात. पण 2 ते 3 ह्याच्यामध्ये चांगला माल निघतो आपला सुक्या काजूंचा. तर त्याचे पण व्हिडिओज येतील तेव्हा तुम्ही बघू शकता. तर अशा ह्या 7 नंबर वेंगुर्ला काजू आहेत सुक्या. तर आपल्याकडे आत्ता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बोंडांची सुद्धा. तर आता आपली मेन जी काही कामं आहेत ते आता चालू होतील काही दिवसांनी शिमग्यानंतर. तर शिमग्याच्या आधी आपल्याला बघायचं, जेवढा काजू जून होतील तेवढ्या विकायच्या ह्याच्यामध्ये, कारण की भाव पण चांगला फुटलेला आहे त्याच्यामुळे. तर मी पण तुम्हाला एक एक व्हिडिओ घेऊन येईन की कशाप्रकारे ओल्या काजूंना किंवा सुक्या काजूंचा भाव, किंवा त्याला कशा पद्धतीने भाव लावला जातो, किंवा कशा पद्धतीने भाव केला जातो त्यांचा. तर त्याच्यावरती पण व्हिडिओ येईल. सो नक्की बघा. पण एक आहे, ओल्या काजूंचा भाव सगळ्यात हे असतो. सुक्या काजूंचा तेवढा 200च्या आतमध्येच असतो. 200च्या बाहेरमध्ये कधी नसतो. 200च्या आतच असतो. आणि जो काही ओल्या काजू आहेत त्यांना पहिलं स्टार्टिंगला 200 असतो, 200-250 असतो. आता तरी 250 आहे. आणि नंतर मग एंडिंगला थोडा कमी होतो, 180 येतो, 200 येतो. तर असं पूर्ण पिरियड त्या पिरियडनुसार कमी-कमी होत जातं.
तर त्याचा पण एक व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी माहितीसाठी. तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्हीसुद्धा आता येत्या पावसामध्ये कशाप्रकारे काजू लागवड करू शकता किंवा नियोजन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही काजूचं पीक घेऊन त्याच्यामध्ये चांगला फायदा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकला आहे. जो बघितला नसेल तर नक्की तिथे जावा आणि बघा. तुम्हीसुद्धा एक छानपैकी बाग तयार करू शकता. ज्या पडीक जमीन असतात आपल्या, आपण तिथे शेती नाही करत किंवा तशीच पडलेली जमीन आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने उत्पन्न घेऊन छान प्रॉफिट कमवू शकता. काजूमध्ये वर्षातून एकदा येणारं हे पीक आहे आणि मजबूत आहे. ओल्या काजूंमध्ये पण छान प्रॉफिट आहे, सुक्या तर अशा पद्धतीने आपल्या पहिला म्हणजे मिळालेले आहेत सुक्या काजू. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर थोडकाच व्हिडिओ बनवलेला आहे मुद्देसूद असा, तर तुम्ही